मृगाधिपते निजभुज दण्ड विपातित मुण्ड निपातित मुण्ड भटाधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते रम्यकपर्दिनि शैलसुते शत्रुवधोदित दुर्धरणीधर शक्तिभृते चतुर विचारण दुरिण महाशिव दूतकृत प्रथमाधिपते दूतकृत प्रथमाधिपते ऐ शरणागत वैरवधूवर वीरवरावर दायिकरे त्रिभुवन मस्तक शूल विरोधि शिरोधि कृतामल शूल करे शिरोधि कृतामल शूल करे ऐगिरि नन्दिनि नन्दित मेदिनि विश्वविनोदिनि नन्दनुते गिरिवर विन्द्य शिरोधि निवासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते विष्णुविलासिनि जिष्णुनुते जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून कार्यक्रमाचा उद्देश करतो प्रास्ताविकेतून आनंदाने सजला हा दिवस खास शाळेच्या वर्तमानाचा उंचावन गाज शिक्षण आणि कलेचे मिळाले जणू गाठ आजच्या वार्षिकोत्सवात मनाची भरली आहे साथ चारों तरफ हो खुशियों की लहर हर तरफ चलता गुणगान रहे चारों तरफ हो खुशियों की लहर हर तरफ चलता गुणगान रहे ऊपर से असीम अनुकंपा ईश्वर की आपके होठों पे सदा मुस्कान रहे हमारे अतिथियों का हम सम्मान करते हैं हृदय की गहराई से आपका स्वागत करते हैं आजच्या विशेष सोहळ्यात उपस्थित असलेले सर्व मान्यवरांना मानाचा मुजरा आनंदाने सजला हा दिवस खास शाळेच्या वर्तमानाचा उंचावन गाज शिक्षण आणि कलेचे मिळाले जणू गाठ आजच्या वार्षिकोत्सवात मनाची भरली आहे साथ I request to all the dignitaries to occupy respective seats. It is a beautiful evening, isn't it, Utkarsha? Yes, of course. I would like to thank to all of you for taking the time out of your busy schedule. Thank you all for showing enthusiasm and spirit of togetherness. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय दादासाहेबांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते व तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय अविनाशजी राणे सरांनी स्वीकारावे असे मी त्यांना विनंती करते. The year 2024 has been a defining year in many ways. School got its national level educational award. In the same way, school children participated in various level of competitions. The year, as every other, was exciting, challenging and invigorating. If there are no stars, there won't be any beauty in the sky. If there is no difference of opinion, there will not be any creative, innovative ideas. Similarly, if there is no annual function in a school, there won't be any chance for our young and dynamic children to uphold the pride of the institution. Now, I would like to hand over the further program to Swati Shinde Miss and Tejaswini Vispute Miss. परिश्रमाने कार्य ज्यांचे बहरून आले फळा परिश्रमाने कार्य ज्यांचे बहरून आले फळा सत्काराच्या पुष्पमाला अर्पुया त्यांच्या गळा
सत्काराच्या पुष्पमाळा अर्पूया त्यांच्या गळा. अथक परिश्रमाने ध्येयपूर्ती केलेल्या आपल्या सत्कार मूर्तींचा सत्कार करूया. जिद्द, चिकाटी आणि मेहनत नसानसात भिनलेली असली की आपलं लक्ष पूर्ण होतच, हे सिद्ध केलंय आमच्या संस्थेचे संस्था अध्यक्ष आदरणीय दादासाहेबांनी. आदरणीय दादासाहेब सुरेशजी बोरवले हे पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. दादांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात देखील उल्लेखनीय कार्य केलं आहे. चोपडासारख्या ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचं शैक्षणिक संकुल स्थापन करून चोपडा तालुक्यातील मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सन 1991 मध्ये त्यांनी आपल्या पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा पाया उभारला. आदरणीय दादासाहेब हे नेहमी काळाबरोबर चालणारं एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. आदरणीय दादासाहेब नेहमीच गुणवत्तेची कास धरत असतात. त्यांनी आपल्या संस्थेतील प्रत्येक कर्मचाऱ्याला एक पाऊल पुढे या विकासाच्या मंत्र्यांना विकसित केलंय. मग तो आध्यात्मिक विकास असो किंवा शैक्षणिक विकास असो, अशा या पुरोगामी विचारांचं व्यक्तिमत्व असलेल्या दादासाहेबांचा सत्कार आदरणीय प्राचार्य मिलिंद पाटील सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद दादासाहेब. सुसंस्कृतपणा, सुशीलता, सुविचार, सोज्वळता, समाधान, समरसता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संयम या साऱ्या गुणांचा संगम मिलाप कुठे बघायला मिळेल असा प्रश्न जर मला कोणी विचारलं तर माझं एकच उत्तर असेल, आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय अविनाश राणे सर. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेले मूर्तिवंत उदाहरण म्हणजे आदरणीय अविनाशजी राणे सर. सर, मी आदरणीय डॉक्टर R.R. अत्तेर्दे सरांना विनंती करते की त्यांनी आदरणीय अविनाशजी राणे सरांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. सन्माननीय भैयासाहेब पंकजजी बोरवले हे पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे विद्यमान संचालक असून ते रोटरी क्लब ऑफ चोपडाचे माजी अध्यक्ष आहेत व नुकताच त्यांनी रोटरी डिस्ट्रिक्ट 3030चा असिस्टंट गव्हर्नर या पदाचा कार्यभार देखील हाती घेतलेला आहे. यामुळे म्हणावंसं वाटतं, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाडण्याचे झाले तर कित्येक कावे, माझी झोपडी जाडण्याचे झाले तर कित्येक कावे, जडेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालते मी, येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालते मी. अडथळ्यांना भिवून अडखडणे माझ्या पावलांना पसंत नाही, अडथळ्यांना भिवून अडखडणे माझ्या पावलांना पसंत नाही. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहून प्रामाणिकपणे सर्वांना सोबत घेऊन कार्य करणारे, सामाजिक बांधिलकी जपणारं युवा नेतृत्व, शैक्षणिक व सामाजिक सेवांचा सुगंध सतत दरवळत ठेवणारं एक पंकज असलेले प्रियवर्ती आदरणीय भैयासाहेब पंकजजी बोरवले सरांचा सत्कार आदरणीय नानासाहेब M.V. पाटील सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी खरा परिचय हा वाणी, सदाचार आणि कर्मानेच होत असतो. या सुविचारानुसार सदैव प्रसन्न व हसतमुख असणारे पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संचालक आदरणीय नारायण दादा बोरवले यांचा सत्कार आदरणीय आबासाहेब V.R. पाटील सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. त्यानंतर शीतल अकॅडमी पारोडाचे संस्थापक अध्यक्ष तसेच टायगर इंटरनॅशनल स्कूल पारोडाचे संस्थापक आदरणीय रवींद्र सरांचा सत्कार आदरणीय प्राचार्य मिलिंद पाटील सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते.
अशी सकारात्मक विचारांचे आणि आपल्या सर्जनशील प्रयत्नांनी आपल्या कार्याची उंची वाढवणारे व तसेच पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संचालक आदरणीय गोकुळ भोळे सरांचा सत्कार आदरणीय केतन माळी सरांनी करावा असे मी त्यांना विनंती करते. त्यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी खास पुण्यावरून आदरणीय सुभाष पाटील सरांची देखील उपस्थिती आपल्या सगळ्यांना लाभलेली आहे. मी आदरणीय नानासाहेबांना विनंती करते की त्यांनी आदरणीय सुभाष पाटील सरांचा सत्कार करावा. तसंच आजच्या या कार्यक्रमासाठी संजय चौधरी सरांची देखील उपस्थिती आपल्या सगळ्यांना लाभलेली आहे. मी आदरणीय व्ही आर पाटील सरांना विनंती करते की त्यांनी आदरणीय संजय चौधरी सरांचा सत्कार करावा. उत्सवातही राब राब राबणारी कुटुंबाच्या काळजीत संपूर्ण विरसलेली कुटुंबाला स्वतःची विश्व समजणारी स्वतः वेळ काढून स्वतःसाठी वेळ नसणारी एक जिवंत सहनशील मूर्ती म्हणजे स्त्री अशा आमच्या आदरणीय हेमलताताई सुरेश बोरोले. आदरणीय दादासाहेबांच्या यशामागील सिंहाचा वाटा असलेल्या दादासाहेबांचं पाठबळ असलेल्या सौ हेमलताताई बोरोले यांचा सत्कार आदरणीय उपमा मिस यांनी करावा असे मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. त्यानंतर श्री मनोज पाटील सर. मनोज पाटील सर हे विके पाटील इंटरनॅशनल स्कूल शिंदखेडा येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या आदरणीय मनोज पाटील सरांचा सत्कार आदरणीय नारायणदादा बोरवले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. जिल्ह्यातील असून त्यांची सर्व सेवेची कारकिर्दी म्हणजे कर्मभूमी धुळे व जळगाव जिल्ह्यातच आहे. विवेक रुपनर सरांनी इंग्लिश व क्रीडा क्षेत्रात प्रभुत्व मिळवले आहे व मेहनत जिद्द चिकाटी असे गुण असलेले आदरणीय श्री विवेक रुपनर सर यांचा सत्कार आदरणीय भैयासाहेब पंकजी बोरोले सरांनी करावा असे मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. त्यानंतर आजच्या या प्रसंगी खास पुण्यावरून आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती देण्यासाठी आदरणीय कल्पना पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी आदरणीय शुभांगी मॅडमांना विनंती करते की त्यांनी आदरणीय कल्पना मॅडमांचा सत्कार करावा. मी आदरणीय स्वाती पाटील मॅडमांना विनंती करते की त्यांनी आदरणीय कल्पना पाटील मॅडमांचा सत्कार करावा. आमच्या स्त्रीनेच शत्रू तुडवला लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला जिजाऊंनी राजा शिव छत्रपती घडवला महाराणी ताराबाईंनी महाराष्ट्र भूमीत औरंगजेब लढवला
स्त्री म्हणजे जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, स्त्री म्हणजे घराचे घरपण, स्त्री म्हणजे महान कार्य. अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा. काळासोबत चालणाऱ्या, शांत, मितभाषी तसेच आदरणीय भैयासाहेबांचं पाठबळ असलेल्या आदरणीय सौ दीपालीताई यांचा सत्कार आदरणीय शुभांगी मॅडमांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. ज्ञानदानाच्या पवित्र कार्याचे पाईक असलेले पंकज कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर आर रत्तरदे सरांचा सत्कार आदरणीय हेमंत देवरे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आर रत्तरदे सरांचा सत्कार आदरणीय किरण चौधरी सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. त्यानंतर नियोजन चातुर्य, संघटन कौशल्य, सामाजिक बांधिलकी अशा विविध गुणांनी समृद्ध असलेले पंकज प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय एम.बी. पाटील सरांचा सत्कार हर्षल सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. नेतृत्वातून कर्तृत्वातून सर्वांगीण परिचित असलेले व्यक्तिमत्व पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय व्ही.आर. पाटील सरांचा सत्कार आदरणीय किरण चौधरी सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. मधुर वाणी, शीतल प्रतिमा असलेले व तसेच पंकज इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य आदरणीय केतन माडी सरांचा सत्कार आदरणीय अमित पाटील सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. प्रेमळ व विद्यार्थ्यांच्या लाडक्या असलेल्या शांत व संयमी व्यक्तिमत्व आदरणीय मीना माळी मॅडमांचा सत्कार आदरणीय दीपालीताईंनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. डीजे आसिफ SK शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संचालक आदरणीय गोकुळ बोडे सरांचा सत्कार आदरणीय प्राचार्य मिलिंद पाटील सरांनी करावा. आजचे ज्या कार्यक्रमासाठी आपण विशेष 2 पालकांची निवड केलेली आहे त्यात मी त्या दोघं पालकांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचे. त्यात पहिले सूर्यवंशी सर ऑलरेडी आपल्यासोबत. सूर्यवंशी सर एक सत्कार स्वीकाराव आदरणीय भैयासाहेबांच्या हस्ते. आणि हेमंत माळीचे आईवडील कृपया स्टेजवर यायचे. हेमंत माळीच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर आदरणीय दादासाहेब आर्थिक परिस्थिती नाही आहे पण दोघं मुलं आईवडील स्वतः मेस चालवतात, भाजीपाल्यांचा त्यांचा व्यवसाय आहे आणि एवढे कठोर परिश्रम करून त्यांनी दोघं चिमुकले आपल्या शाळेत वसतिगृहात दाखल केलेले आहेत आणि आज त्यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं परिवर्तन झालेलं आहे. तर मी दोघं पालकांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचंय आणि आदरणीय दादासाहेब यांच्याकडनं सत्कार, भैयासाहेब यांच्याकडनं सत्कार स्वीकारायचा आहे. प्लीज सर. माळी सर आपलं खूप खूप स्वागत. कृपया मंचावर या. यानंतरच लवकर कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचा सत्कार हा संपन्न झालेला आहे. नाउ आय हँड ओव्हर द माइक टू यशस्वी पाटील अँड हर्षाली सोनवरे फॉर फर्दर प्रोग्राम.
कार्यक्रमाचे प्रथम सत्काराचे मान्यवर आहेत कार्यक्रमाचे प्रथम सत्काराचे मान्यवर आहेत श्री नितीन महाजन सर. सरांचा सत्कार आदरणीय भैयासाहेब पंकज बोरोले सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. नितीन महाजन सरांची जळगाव शहरात उत्कृष्ट गणित तज्ज्ञ म्हणून सरांची ओळख आहे. सेंद्रिय शेती करण्याची आवड व विशेष बाब म्हणजे परिसरात चायना कॉटनची लागवड करून इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत असतात. एरोंडल तालुक्यात सरांचे शेती संदर्भात विविध मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. DJ आशिष SK कार्यक्रमाचे पुढील सत्कारार्थी आहेत श्री निवृत्ती अशोक पाटील. सरांचा सत्कार आदरणीय नारायण दादा बोरोले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सर, तुम्ही आपल्या कष्ट आणि निष्ठेच्या मार्गाने आपण समाजासाठी आदर्श ठरले आहात. लोकराजा राजश्री शाहू गौरव राष्ट्रीय पुरस्कार 2024 मध्ये मिळवणारे आपण एक खरे प्रेरणास्रोत आहात. आपल्याला या गौरवासाठी अनेक शुभेच्छा. समाजाच्या प्रगतीसाठी केलेले आपले अमूल्य योगदानामुळेच आपल्याला लोकराजा राजश्री शाहू गौरव राष्ट्रीय पुरस्कार 2024 मिळाला आहे. हा पुरस्कार केवळ एक गौरवच नाही तर एक कर्तव्य आहे जे आपल्याला भविष्यात आणखी प्रेरणा देईल. अभिनंदन सर. कार्यक्रमाचे पुढील सत्कारार्थी आहेत श्री दिनेश पाटील सर. सरांचा सत्कार आदरणीय भैयासाहेब पंकज बोरोले सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सरांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या कष्ट आणि निष्ठेचे जे मार्गदर्शन केले आहे, आपल्या अथक परिश्रम समाजाच्या भल्यासाठी केलेल्या कार्यामुळे आपण त्याबद्दल आदर्श ग्रामसेवक पुरस्कार 2024 मिळवणे हे आपले मोठे यश आहे. हा पुरस्कार केवळ एक सन्मान नाही तर आपल्या कार्याच्या प्रति आदर आहे. धन्यवाद सर. DJ आशिष SK आजच्या कार्यक्रमाचे पुढील मानकरी आहेत श्री राकेश चिंदू महाजन सर. सरांचा सत्कार आदरणीय पंकज बोरोले सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या शिक्षण क्षेत्रातील अथक परिश्रम, समर्पण आणि उत्कृष्ट कार्यासाठी आपल्याला क्रियाशील शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. आपल्याला खूप खूप अभिनंदन. कार्यक्रमाचे पुढील सत्कारार्थी आहेत जितेंद्र एकनाथ धनगर सर. सरांचा सत्कार आदरणीय गोकुळ भोडे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सरांनी सेवेच्या क्षेत्रात खरी उत्कृष्टता केवळ एक कर्तव्य पार करण्यामध्ये नाही तर संपूर्ण प्रामाणिकपण आणि धैर्याने जो इतरांसाठी आदर्श निर्माण केले आहे. सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमातील पुढील सत्काराचे मानकरी आहेत श्री कैलाश नेहते सर. सरांचा सत्कार आदरणीय अविनाश राणे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. चार्टे कोचिंग क्लासेस जळगाव व पुणे येथील महाव्यवस्थापक आहेत. आपल्या 25 वर्षाच्या कार्यकाळात सुमारे 25,000 पालक भेटीचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी, कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष आणि प्रभावी मार्गदर्शन देखील ते करत असतात. कार्यक्रमाचे पुढील सत्कारार्थी आहेत श्री अमृत भावराव पाटील सर. सरांचा सत्कार आदरणीय नानासाहेब M.V. पाटील सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमातील पुढील सत्कारार्थी आहेत चिरंजीव मयूर ज्ञानेश्वर चौधरी सर. सरांचा सत्कार आदरणीय भैयासाहेब पंकज बोरोले सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सरांनी कमी वयातच खूप मोठे शिखर गाठले आहे. सरांनी बेस्ट जावा वेब प्रोजेक्ट मेकर या पुरस्काराने पुणे येथे नामांकित IT कंपनी सुमागो इन्फोटेक येथे सरांना सन्मानित करण्यात आले आहे. सर, तुमच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्याला आमचा सलाम. तुमचं कार्य आमच्या सर्वांसाठी प्रेरणादायक आहे आणि यशाच्या मार्गावर तुम्ही अजून मोठे यश मिळवता. जावा प्रकल्पातील तुमच्या कार्याने नवा आदर्श उभा केले आहे. तुमचं यश आणि मेहनत पुढे
नेहमीच उजळलेले राहो. तुमच्या समर्पण आणि मेहनतीच्या जोरावरच तुमचे यश आलं आहे. अभिनंदन सर. कार्यक्रमाचे पुढील सत्कारार्थी आहे श्री ईश्वर रघुनाथ राजपूत यांचा सत्कार आदरणीय दादासाहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सरांनी शिक्षणासाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती केवळ एक तंत्र नाही तर एक विद्यार्थ्यांच्या मनात नवीन ज्ञान आणि विचारांची बीजे पेरण्याचे काम केलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे पुढील सत्काराचे मानकरी आहेत वीर पत्नी सोनाली अरुण बडगुजर यांचा सत्कार आदरणीय हेमलता ताई यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सोनाली बडगुजर या शहीद अरुण दिलीप बडगुजर यांच्या वीर पत्नी आहेत. शहीद अरुण बडगुजर हे त्रिपुरा येथील बटालियन 105 सेक्टर मध्ये सेवा देत असताना ते देश रक्षण करत असताना त्यांना वीर मरण आलेले आहे. शहीद अरुण बडगुजर सरांच्या शौर्याला व बलिदानाला आमचा मानाचा मुजरा. आजच्या कार्यक्रमाचे पुढील मानकरी आहे श्री पंकज प्रतापराव शिंदे सर. सरांचा सत्कार आदरणीय दादासाहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. शिक्षक हे समाजाचे जीवनदायिनी असतात. कार्यक्रमाचे पुढील सत्कारार्थी आहेत श्री प्रवीण शांताराम माडी सर. सरांचा सत्कार आदरणीय अविनाश राणे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सर, तुम्ही विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची कदर केली आणि शिकवण्याच्या पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रेरित केले. शिक्षकाच्या रूपाने आपण विद्यार्थ्यांच्या आयुष्यात दीपक बनले आहात. आपण केवळ शिक्षकच नाही तर जीवन मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत आणि एक आदर्श ठरला. Now I hand over the further program to Harshal sir. Thank you, Yashvi. I request all the dignitaries, kindly have your seats. Please, sir. Good evening, Chopra. Diago mi amigos. From this moment on, I will be taking the reign. Thank you, dear students, and thank you, dear all dignitaries. Let us take a moment to confer special recognition upon our brightest youngsters who have distinguished themselves remarkable achievement and accolades. Our PGPians are continuously constructing the breaking records as well as the great achievements, the securing and charismatic positions also. So one of these we have here today, Master Ashutosh Agrawal's parents. Ashutosh Agrawal has secured the All India rank 2282, means 2282 in IIT. So I call his parents today upon the stage. To reward him, I would like to call upon Honorable Bhaiya Sahib to felicitate his parents on behalf of Ashutosh. Next we have here the parents of another excellency, Master Vaibhav Patil, who successfully achieved remarkable rank in NEET exam. To reward his parents, I request Honorable Bhaiya Sahib to felicitate the parents of Master Vaibhav Patil. PGPS never stops. To promote its fame, we have some pride of PGPS rewards. So one of them, Satvik Dikshit, who has achieved an elected and president of college and awarded Mr. Pressure of first year and scored highest marks in the first semester. To reward him, I request Honorable Dada Sahib to felicitate him. Please, Satvik and his parents also, please come up on the stage. कृपया पालकांनीही यावे. प्लीज सर. आदरणीय दीक्षित सरांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर बँक ऑफ बडोदा म्हटले सर्वात सहकार्य करणारे आपले ते कर्मचारी आहेत.
दुसरी गोष्ट त्यांचे दोघं चिमुकल्यांचे शिक्षण आपल्याकडे झालेलं आहे आणि PGPSच्या शिक्षणामुळेच आज या विद्यार्थ्यांनी उंच भरारी घेतलेली आहे. कॉलेजमधला पहिला टॉपर म्हणून 7वीची निवड झालेली ती अचिव्हमेंट त्यांनी केलेली आहे. वैभव आणि आपण आशुतोषचा जो सत्कार केला या उद्देशाने मी आपणास एक लक्ष केंद्रित करू इच्छितो की PGPSची जी अखंड विद्यार्थी घडवण्याची परंपरा आजही सुरू आहे. चोपडा शहरात एकमेव जास्तीत जास्त IITians देणारी पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा हा आलेख आपल्या सर्वांच्या साक्षीने उंचवत आहेत. त्यासोबत नीटमध्ये सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारचे गुण मिळवून आज वैभव सारख्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इथे त्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. इथेच आपण थांबलो नाही तर आपल्या विद्यार्थ्यांचा एम्स सारख्या मेडिकल कॉलेजलाही प्रवेश निश्चित झालेला आहे. हे सर्व फलित आपल्या आदरणीय दादासाहेब यांच्या मार्गदर्शनामुळे आणि आदरणीय भैयासाहेब जे आम्हाला वेळोवेळी सूक्ष्म नियोजनासंदर्भात सूचना देत असतात. त्यांचे झालेल्या जे पोस्ट ग्रॅज्युएशन जे त्यांनी डिग्री मिळवलेली आहेत आउट ऑफ इंडिया त्यातून जे त्यांनी कौशल्य मिळवलेले आहेत त्या कौशल्याचं फलित म्हणून हे सर्व आपले आलेख उंचवत आहेत. धन्यवाद. True words, sir. Recently, PGPS has participated in Bal Sahitya Sammelan on the forum of state level. In that, Ms. Kumud Mukesh Patil presented her poem and secured remarkable rank. To admire her, I request Honorable Bhaiya Sahib to felicitate Kumud Patil along with our principal Kumud Patil and her parents also are available here. Now I hand over the mic Ms. Chanchal for further program. आता आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण आता आलेला आहे. तेव्हा मी आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष दादासाहेब डॉक्टर सुरेशजी बोरोले व उद्घाटक अविनाशजी राणे सर यांना विनंती करते की त्यांनी खलिद्याद्वारे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करावे. all the dignitaries. I request Honorable Dada Saheb to address the parents. आजच्या या पंकज शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलच्या ॲन्युअल रेजिडन्स या प्रोग्रामसाठी आलेले सर्व पालक बंधू भगिनींनो, विद्यार्थी मित्रांनो आणि ज्यांना आपण सन्मानित केलं असे सर्व आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आणि या समाजाला घडवणारे असे सर्व आजचे सन्मानित ज्यांना आज मी आजचे सत्कारार्थी त्यांचं मी स्वागत करतो. आणि दरवर्षी येणार हा रेजिडन्सचा प्रोग्राम काही लोकांना असं वाटत असेल की नवीन पर्वणी आहे, पण आम्ही याच्यात पर्वणीसोबत असं म्हणतो विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी ही एक चांगली संधी असते. तुम्ही बघत असाल मुलं किती उत्साहाने काम करतात आणि आता मी बघतो आमच्याकडे पण 2 आमचे नातवंड आहेत, जवळजवळ 8 दिवसापासून त्यांना एवढा उत्साह असतो, असं डान्स करतात, असं काम करतात ते. आणि मला जायचं आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. मुलांचा उत्साह बघून आणि त्याच्यातल्या कलागुणांना वाव देण्यात यावा यासाठी हे कार्यक्रम आयोजित केलेले असतात. आणि आम्ही फक्त कलागुणांनाच नाही तर अकॅडमिक सुद्धा तितकंच लक्ष देत असतो, सामाजिक कार्याकडे लक्ष देत असतो. मुलं सार्वजनिक क्षेत्रात कसे चमकतील, फक्त आणि फक्त अभ्यास का अभ्यास असं राहिलेलं नाही. कारण की आता पूर्वीचा जमाना राहिलेला नाही, फक्त 2 1 2 2 4 हा जमाना आता राहिलेला नाही. याच्याही पुढे जग खूप पुढे चाललेलं आहे. म्हणून आम्ही आमच्या या पंकज ग्लोबलमध्ये किंवा पंकज शिक्षण सामाजिक संस्थेमध्ये विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास कशी धरता येईल आणि त्यांना जास्तीत चांगलं शिक्षण कसं देता येईल यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो.
आणि अशा या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आम्ही या पंकज शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षकाच्या माध्यमातून आम्ही कायम प्रयत्नशील असतो. माझं नेहमी म्हणणं असतं, तुम्हाला कदाचित वाटत असेल आम्ही फक्त कदाचित तुमच्या पुढे फक्त वर्षातून एकदा येत असेल, पण आम्ही आमच्या शिक्षकांच्या दर महिन्याला 2-2, 4-4 तास मीटिंग घेत असतो आणि त्यांना मार्गदर्शन करत असतो. प्रत्येक टीचर काय काय करतो, कोणत्या वर्गात किती विद्यार्थी, कोणत्या विद्यार्थी कमी आहे, कुठं मागे आहे, कशात कमी आहे, कशात चांगला आहे, त्याच्यातले कलागुण ओळखा आणि त्यांना पुढे प्रगतीवरती न्या. कारण की आपल्या चोपडा तालुक्यातला विकास कसा होईल, तर ही जी तरुण मंडळी किंवा लहान मंडळी आहे ही जर पुढे गेली तरच आपल्या तालुक्याचा विकास होईल, तरच आपल्या घराचा विकास होईल. याचा आम्ही डोळ्यासमोर ठेवून आम्ही या लोकांना, मुलांना शिकवत असतो आणि सांगत असतो. शिक्षकांच्या माध्यमातून आम्ही या सर्व विद्यार्थी घडत असतो. तुम्ही बघत असाल इतर शाळा आणि पंकज ग्लोबलमध्ये खूप तफावत जाणवते पालकांमध्ये. कारण की आम्ही नुसतंच फक्त रेग्युलर स्टडी न देताना रोबोटिक शिक्षण असेल किंवा स्पेस टेक्नॉलॉजी असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, या सर्व क्षेत्रामध्ये आम्ही टीचर्सला घडवत असतो, टीचर्सला ट्रेनिंग देत असतो आणि त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून विद्यार्थी कसे घडतील यासाठी आमचा नेहमी प्रयत्न असतो. म्हणून आपण आता सरांच्या तोंडून ऐकले, मिलिंद पाटील सरांच्या तोंडून, की आमच्या या पंकज ग्लोबलचे सर्वात जास्त IITians आज पंकज शिक्षणच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्याचं रेकॉर्ड आहे की 29 मुलं आज IITला गेलेले, 29 मुलं IITला गेले पंकज शिक्षणचे. आणि जळगाव जिल्ह्यात कुठल्याही शाळेची इतकी मुलं पुढे गेलेले नाहीत. इतकंच नाही तर पंकज शिक्षणच्या माध्यमात पंकज विद्यालय वगैरे सर्व असेल, जवळजवळ 450 मुलं डॉक्टर झालेले आहेत, 1800च्या वरती इंजिनियर झालेले आहेत आणि बाकीच्या क्षेत्रात बरेच मुलं चमकत आहेत. अमेरिकेसारख्या ठिकाणी पंकज ग्लोबलचा मुलगा 2 कोटीचं पॅकेज मिळवतोय. रेकॉर्ड आहे आपल्याकडे, कोण मुलगा कुठे गेलेला आहे, प्रत्येकाचे फोन नंबर आहेत, आई वडिलांचे फोन नंबर आम्ही कलेक्ट केलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थी संपर्कात असतो. जरी तो शिक्षण घेत असेल, नोकरी करत असेल तरी संस्थेच्या माध्यमातून त्याच्या संपर्कात असतो, त्याच्या आई वडिलांच्या संपर्कात असतो आणि त्याला कुठं काही गरज असेल त्यासाठी आमची त्याला मार्गदर्शन देण्याची सुद्धा तयारी असते. इतकंच नव्हे तर पालकांना सुद्धा आर्थिक अडचणी येऊ नये म्हणून त्याला कुठे फंड उपलब्ध करून द्यायची सुद्धा आमची त्यांना मार्गदर्शन करण्याची तयारी असते. कुणाला एज्युकेशनल लोन घ्यायचं असेल किंवा कुठे फंड अपुरे पडू नये, शिक्षणाला पैसे अभावी त्याचे शिक्षण अपूर्ण पडू नये यासाठी आम्ही त्यांना, मुलांना किंवा पालकांना आम्ही मार्गदर्शन करीत असतो. आणि अशा तऱ्हेने पंकज ग्लोबलच्या माध्यमातून या तालुक्याचा विकास नक्कीच होईल. तालुक्यातच नव्हे तर आपण बघितलं असेल पंकज ग्लोबलमध्ये सुरतचे मुलं आहेत, पुण्याचे मुलं आहेत, बीडचे मुलं आहेत, अमरावतीचे मुलं आहेत, बऱ्हाणपूरचे मुलं आहेत, खंडवेचे मुलं आहेत. म्हणजे महाराष्ट्रातून नव्हे तर महाराष्ट्राचे बाहेरील सुद्धा विद्यार्थी या पंकज ग्लोबलच्या कॅम्पसमध्ये शिकतात. आपण बघतायत या पंकज ग्लोबलमध्ये ते तिकडे यावल तालुक्यातनं मुलं येतात, धरणगाव तालुक्यातनं येतात, अमळ तालुक्यातनं येतात, शिरपूर तालुक्यातनं मुलं येत आहेत. इतक्या लांब लांबून या ग्लोबलमध्ये मुलं शिकतायत. आमची यावर्षी बाकी शाळांमध्ये एक सिंगल डिव्हिजन सुद्धा विद्यार्थी मिळत नाही, परंतु आम्ही या वर्षापासून 3री डिव्हिजन आम्ही सुरू केली, 3rd डिव्हिजन सुरू केलेली आहे. हे आमच्या दृष्टीने आणि सर्व विद्यार्थ्यांना खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि लवकरच आमचे 3rd डिव्हिजन सुद्धा यावर्षी पॅक होईल असा माझा अंदाज आहे. आणि आपण नेहमी म्हणतो आमच्या या शिक्षणाच्या माध्यमातून, मी विद्यार्थ्यांसमोर आज बोलतो त्यावेळेस नेहमी सांगतो, तुम्ही फक्त नोकरी करू नका, फक्त नोकरीला उद्देश ठेवू नका. नोकरी केले तर फक्त तुम्ही स्वतःचं पोट भरणार, पण त्यासोबत तुम्ही जर व्यवसाय केला, निदान 10 लोकांच्या कुटुंबाला आणखी तुम्ही हातभार लावला तर त्याचं पुण्य अधिक असतं. म्हणून तुम्ही व्यवसाय सुद्धा व्हा आणि व्यवसायामध्ये नोकरीपेक्षा भरपूर अर्थार्जन होतं. 4 लोकांचं कुटुंब आपल्याला पोचता येतं, समाजामध्ये आपली प्रतिष्ठा वाढते. म्हणून माझं नेहमी टार्गेट असतं, विद्यार्थ्यांना नेहमी सांगायचं असतं, तुम्ही फक्त नोकरीसाठी शिकू नका तर व्यवसाय सुद्धा करा आणि व्यवसायाच्या अँगलने पुढे जा आणि समाजाला पुढे न्या. माझं नेहमी विद्यार्थ्यांना सांगणं असतं. आणि त्याप्रमाणे आपले विद्यार्थी, आता आपला पंकज विद्यालयाचा एक विद्यार्थी बिहाराबांचा, म्हणजे तो बॉम्बेला इंटेरियरचं काम करतो, तर मला सुद्धा त्याला अपॉइंटमेंट घ्यायला कमीत कमी 4 वेळा फोन करावे लागलेत. मुंबई आत्ताच विद्यार्थ्याचं आता लग्न झालं, म्हटलं एक 8 दिवसावर लग्न झालं त्याचं, तर लग्नाच्या आधी त्याचा अपॉइंटमेंटला 4 वेळा माझ्या घराला त्याला फोन करावा होता, तेव्हा तो अपॉइंटमेंट देतो. असे आम्ही विद्यार्थ्यांना घडवत असतो. त्याच्या हाताखाली, त्याचं आता लग्न होतंय, त्याच्या हाताखाली कमीत कमी आज 30 इंटेरियर डिझायनर काम करतायत. 30 लग्नाच्या आधीच 30 इंटेरियर डिझायनर बॉम्बे सारख्या ठिकाणी काम करतायत. अशा तऱ्हेने आम्ही आमच्या मुलांना घडवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आपले मुलं फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण जगामध्ये
फिरलेले आहेत. आता सरांनी सांगितलं श्रीराम कॉलेज सारख्या ठिकाणी ॲडमिशन मिळणं की जे भारतातनं फक्त आणि फक्त 80 ॲडमिशन मिळतात आणि अशा ठिकाणी आपल्या शाळेचं आपल्या स्कूलचे 2 विद्यार्थी सिलेक्ट होतात. 100 पैकी 100 मार्क मिळवणारे विद्यार्थी असेल तर ते श्रीराम कॉलेज कॉमर्स कॉलेज आहे दिल्लीला, तिथे ॲडमिशन मिळतात. किंवा अशा अनेक ठिकाणी आपले विद्यार्थी आहेत की जिथं फार कमी मुलांना चान्स मिळतो. आणि याचं सर्व श्रेय मी पालकांसोबत आमच्या शिक्षकांना देईल. शिक्षक तितकी मेहनत घेतात. आमचे मिलिंद पाटलां सरांची टीम आणि आमचे प्राथमिक असेल किंवा पंकज विद्यालयाचा एम पाटील असेल, विहाराबा असतील किंवा आमचे कॉलेजचे आत्ताचे सर असतील, पंकज इंग्लिश मिडियमचे माडी सर असतील किंवा आमच्या बाल संस्कारच्या माडी मॅडम असेल, त्याच्या आधी रेखा मॅडम पाटील होत्या. या सर्वांची टीम खूप मेहनत घेत असते आणि या सर्वांना आम्ही प्रोत्साहित करत असतो. आणि या शिक्षकांच्या माध्यमातून आपल्या या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल, नुसतं अभ्यास नाही तर त्यांची हेल्थ सुद्धा, कोणी काही आजारी आहे काय, कोणी डोळे काय खराब झालेत का किंवा त्याला काही विकार आहे का, घरातलं वातावरण कसं आहे, या सर्व अँगलने आम्ही विद्यार्थ्यांची चौकशी करत असतो शिक्षकांच्या माध्यमातून. आज म्हणून आम्हाला अभिमानानं सांगायचं वाटतं आपल्या या पंकज शैक्षणिक संस्थेमध्ये जवळजवळ 6000 पेक्षा विद्यार्थी जास्त शिक्षण घेतात. 6000 विद्यार्थी 25 वर्षात शिक्षण घेणं सोपी गोष्ट नाही. बाकी संस्थांमध्ये मला आठवतं आपल्या बरोबरच्या शाळा सुरू झालेल्या तालुक्यातल्या अजूनही त्यांची संख्या 500च्या वरती गेलेली नाही. 500च्या वरती एकाच दिवशी रजिस्ट्रेशन ज्यांना सँक्शन मिळालेलं आहे. जवळ तालुक्यामध्ये असे 6-7 शाळा आहेत की एका दिवशी रजिस्ट्रेशन मिळालेलं आहे. पण त्या शाळांची संख्या आजही 400-500च्या वरती नाही आणि या संस्थेची संख्या 6000च्या वरती गेलेली आहे. याला कारण एकमेव आहे, आमची जी टीम आहे यंग ब्रिगेड मी ज्यांना समजतो, सर्व तरुण मंडळी आहे आणि इतकी मेहनत घेतात. तुम्ही बघत असाल जर पंकज विद्यालयाला गेलात तर आमचे विहाराबा मुख्याध्यापक सकाळी 5ला हजर असतात आणि रात्री 10 वाजेला सुद्धा हजर असतात. तसं सकाळी 5 वाजल्यापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत मेहनत घेणारे शिक्षक आमच्याकडे या संस्थेत आहेत. आणि आम्ही त्यांना एकच सांगतो, तुम्ही डिव्होशनने काम करा की देव तुम्हाला बरोबर देईल. तुम्ही देण्याचं काम करा, तुम्हाला देव बरोबर देत राहील. आणि अशा तऱ्हेने आम्ही विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त कसं देता येईल शिक्षकांच्या माध्यमातून, आणि म्हणून आम्ही आमचे प्रयत्न चालू असतात. त्याला आपण बघितलं असेल पंकज भैया सुद्धा इतकं मायक्रो मॅनेजमेंट करतात, प्लॅनिंग करतात, बारीक सारीक गोष्टीवर लक्ष असतं त्यांचं. प्रत्येक गोष्टी पंकज भैयाचं लक्ष असतं. आणि अशा तऱ्हेने आम्हाला आमच्या घरच्यांची सुद्धा साथ मिळते. बऱ्याच वेळा आम्हाला जेवणाला सुद्धा मिटिंगच्या वेळेस 2-2, 3-3 वाजतात, घरून फोन येत असतात, आले नाही की अजून, तरी आमच्या घरचे लोक आम्हाला सांभाळून घेतात. आणि अशा तऱ्हेने आम्हाला आमच्या घरच्यांची सुद्धा खूप साथ असते. माझ्या मिसेसची सोनीची साथ असते आणि प्रत्येक टीचरला सुद्धा त्यांच्या घरच्यांची खूप साथ मिळते. म्हणून या टीचरच्या माध्यमातून आपल्या तुमच्या मुलांचं आम्ही घडवण्याचं काम करत असतो. म्हणून मी एकदा तुम्हाला सांगेल, तुम्ही सर्वांनी आपल्या टीचर्ससाठी एकदा जोरात टाळे होऊ द्या. टाळे वाजवण्याने व्यायाम होतो, चांगलं ब्लड प्रेशर नॉर्मल होतं. म्हणून या शिक्षकांसाठी जोरात टाळे होऊ द्या मी तुम्हाला सांगेल. आणि पुन्हा मी सांगेल, तुम्ही तुमच्याच मुलांसाठी एकदा जोरात टाळे होऊ द्या आणि सर्वांना प्रोत्साहित करायचंय. जो तुम्हाला प्रोग्राम आवडेल मुलांचा, फक्त आणि फक्त तुमच्या मुलाचा प्रोग्राम झाला म्हणून निघून जाऊ नका. इतर मुलांचे प्रोग्राम बघा. नाही तर बरेच लोक मी असं म्हणेल त्यांना स्वार्थी म्हणेल, मुलाचा प्रोग्राम आटोपला की चालले, अरे स्वार्थी वृत्ती ठेवू नका. सर्वांसाठी प्रोग्रामाला वेळ द्या आणि तुमच्या मुलांचे फ्रेंड सर्कल सुद्धा वाढवा. मुलं कुठे बसतात, कुठे उठतात, काय बघतात, काय नाही, मुलं किती वेळ टी व्ही बघतात, किती वेळ मोबाईल बघतात. आजकाल मोबाईलचं फॅट मी सांगेल की आधी आई वडिलांनी सुधारावं, मग मुलांना सांगावं की मोबाईल बघू नका. आई वडील जर कायम मोबाईल बघत असतील तुमचे मुलं काय करतील? मोबाईलमुळे मेंटॅलिटीचे परिणाम वाढलेले, मेंटल आजार वाढलेले आहेत. म्हणून मी पालकांना आव्हान करेल, विनंती करेल, हात जोडेल, पाया पडून सांगेल की तुम्ही आधी स्वतः मोबाईल बघायचं काम कमी करा आणि तर तुमचे मोबाईल कमीत कमी बघतील. टी व्ही बघायचं काम कमी करा, सिरियल बघायचं काम कमी करा आणि मुलांना घडवा. आपली मुलं हीच आपली संपत्ती असं समजा आणि त्यांना पुढे न्या, प्रगती करा. आणि नुसतंच आपलं स्वतःचं पोट भरून नका, समाजाचं काहीतरी भलं करता येईल यासाठी प्रयत्न करा. एवढे मी बोलतो आणि परत सर्वांना शुभेच्छा देतो. मुलं आपली वाट बघतायत, मुलांचे किलबिल त्यांचे मागे लक्षात येते आमच्या, आणि मी परत सर्वांना शुभेच्छा देईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच दादासाहेब, तुमचं मार्गदर्शन आमच्या सगळ्यांसाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. नुकतंच भरत शिरसाट सरांचं देखील आजच्या या कार्यक्रमासाठी आगमन झालेलं आहे. मी आदरणीय दादासाहेबांना विनंती करते की त्यांनी आदरणीय भरत शिरसाट सरांचा सत्कार करावा.
भरत शिरसाट सरांना नुकताच लोकराजा राजश्री शाहू गौरव राष्ट्रीय पुरस्कार 2024 न सन्मानित करण्यात आलेलं आहे. दोन शब्द कोण बोलणार आहेत? बोला लोक. धन्यवाद सर. मी मंचावर आदरणीय राकेश चिंटू महाजन सरांना आपलं मत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. आदरणीय राकेश चिंटू महाजन सर. आजचे सत्कारार्थी. सर आजच्या कार्यक्रमाचे सत्कारार्थी आहेत. आदरणीय राकेश महाजन सरांनी आपलं मत व्यक्त करावं अशी मी सरांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. सन्माननीय व्यासपीठासमोर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, माता, पालक, भगिनी आणि लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, आजकाल प्रत्येक माणूस स्वतःसाठी जीवन जगत असतो. माझं कुटुंब, माझा संसार, माझं जीवन, याच गोष्टींचा विचार करीत असतो आपण. मी, मला, माझे, या पलीकडे आपण बघत नाही. थोडक्यात आपल्या जगण्याचा केंद्रबिंदू मी असतो. परंतु या मीच्या बाहेर जाऊन माझा समाज, माझं गाव, माझा तालुका आणि व्यापक अर्थाने माझा देश, या गोष्टींचा विचार करणारी मंडळी फार कमी असतात. व अशाच मंडळींपैकी एक म्हणजे आपल्या या पंकज समूहाचे संस्थापक आदरणीय सुरेशजी बोरोले साहेब आहेत, की ज्यांनी आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म, त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण मिळावं असं या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. असं म्हणतात की माणूस हा सामाजिक प्राणी आहे, कारण तो समाजाशिवाय राहू शकत नाही. समाजात राहूनच आपल्या सर्व गरजा पूर्ण होत असतात. मग ज्या समाजात आपण लहानाचे मोठे होतो, ज्या समाजात आपण वावरतो, त्या समाजाचं देणं काहीतरी आपल्याला लागतं. हे सामाजिक ऋणांच्या जाणीवातूनच ही मंडळी आज या ठिकाणी कार्य करीत आहे. आणि या सामाजिक ऋणांच्या जाणीवेतूनच त्यांनी जे विविध क्षेत्रामध्ये चांगलं कर्तृत्व करणाऱ्या व्यक्तींचा या ठिकाणी त्यांनी सत्कार सन्मान केला आणि त्यात त्यांनी माझाही या ठिकाणी सन्मान केला. त्याबद्दल मी या पंकज समूहाचं, आयोजक मंडळींचं खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, आदरणीय दादासाहेबांनी तर चांगलं मार्गदर्शन केलेलंच आहे, पण तुम्ही म्हणाल की प्रत्येक मूल हे स्वतःमध्ये एक युनिक आहे. आपली दुसऱ्याशी तुलना कधीही करू नका. स्वतःला ओळखा की मला काय आवडतं, जे आवडत असेल त्यात करिअर करा. आणि तुम्ही डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ काही व्हा, परंतु एक चांगला व्यक्ती, एक चांगला माणूस म्हणून व्यक्ती होण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही सभेपुढे जर बोलायचं असेल तर मी या 5 गोष्टी नक्की सांगतो. मला काय बोलावं आणि काय बोलावं असं होत आहे, कारण की आयोजकांनी फक्त 2 मिनिटांचा कालावधी मला दिलेला आहे. तर त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपण प्रत्येक व्यक्ती रक्तदान करू शकते. तर आपला जन्मदिवस असेल, आपल्या प्रिय व्यक्तीचा वाढदिवस असेल किंवा तर या प्रसंगी आपण रक्तदान करावं, कारण की रक्त हे कुठल्याही प्रयोगशाळेत तयार करता येत नाही. दुसरी गोष्ट, आज माझे वडील नाही आहेत, परंतु ते आज जरी या जगात नसले तरी त्यांनी केलेल्या नेत्रदानामुळे आज 2 अंध व्यक्ती हे सुंदर जग बघू इच्छित आहेत. तर मी आपल्यालाही विनंती करू इच्छितो की आपणही आपल्या परिवारासह नेत्रदानाचा संकल्प करावा, कारण असंही अंतिम संस्कार झाल्यानंतर आपल्या या देहाची माती होण्यापेक्षा आपण कोणाच्या तरी उपयोगी पडू. आणि असं म्हणतात, जन्मास येऊन एक काम करावे, एक झाड लावून त्यास वाढवावे. तर आपण आपल्या घरात कोणी वारलं असेल, कोणी जन्माला आलं असेल, तर त्या प्रसंगी जर एक वृक्ष लावला आणि तो मोठे होईपर्यंत त्याची निगा राखली तर आपली 135 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात 135 कोटी वटवृक्ष सहज बहरतील आणि ही आपली पृथ्वी खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होऊ शकते. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे पाण्याचा. असं म्हणतात की 3रं महायुद्ध जर झालं तर ते पाण्यासाठी होईल, म्हणून आपण पाण्याची बचत करायला हवी. आता आपल्या प्रत्येकाच्या घरात आरो मशीन लावलेले आहेत, तर चार भागांपैकी 1 भाग शुद्ध पाणी तयार होतं मशीनमध्ये आणि 3 भाग त्यातील वेस्टेज जातो. तर हे वेस्टेज पाणी आपण वॉशरूम किंवा इतर कामांसाठी उपयोग करू शकतो. सहज त्याला आपण ती आउटलेटची नळी जी असते ती बाहेर लावून देतो आणि सर्व पाणी वाया जातं. तर पाण्याची बचत करूया. त्याचप्रमाणे अन्न सुद्धा आपण वाचवलं पाहिजे. आपल्या या भारत देशामध्ये प्रत्येक वर्षी 10 लाख व्यक्ती भूकमुळे मरण पावतात आणि याच देशाचं दुर्दैव असं आहे की 20 लाख लोकांचं पोट भरेल एवढं अन्न प्रत्येक वर्षी वाया जातं. बघा, विचार करा, एक गाव असेल, प्रत्येक
घरात जर अर्धी पोळी वाया गेली तर विचार करा किती अन्न वाया जातं. मोठे समारंभ असतात त्यात किती अन्न वाया जातं. तर अन्न बचत आपण केली पाहिजे. तसेच आता बघा आम्ही भगतसिंग, लोकमान्य टिळक किंवा हे जे विविध महापुरुष आहेत त्यांच्या शाळेत जयंती पुण्यतिथी साजरी करतो. विद्यार्थी म्हणतात सर तुम्ही सांगतात की देशासाठी या महापुरुषांप्रमाणे सेवा करायची. मग देश सेवा कशी करायची? तर देश सेवा सहज करू शकतो. ज्या ठिकाणी विनाकारण लाईट सुरू आहे तो आपण बंद केला, ते बटन बंद केला, वीज वाचवली. ही वीज ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. ती आपण आपलं एक घर असतं, हॉलमध्ये आपण सर्वजण बसलेलो आहोत, इतर रूममध्ये लाईट पंखा सुरू असतो, तो आपण बंद करून एक जे देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे ती आपण वाचू शकतो. अन्न, वीज, पाणी या गोष्टींचा आपण. आणि आता दादासाहेबांनी उल्लेख केला की मोबाईल संस्कृतीमुळे वाचन संस्कृती हरपलेली आहे. तर आपण वाचनाकडे वळूया. प्रत्येकाच्या घरात श्यामची आई हे पुस्तक वाचलं गेलं पाहिजे. अशी अनेक पुस्तकं आहेत ज्याने आपली जी मुलं आहेत ती चांगली संस्कारक्षम बनतील. जे देशाचे भावी नागरिक आहेत म्हणजे जे आजचे विद्यार्थी त्यांच्यावर चांगल्या संस्कारांचं बीजारोपण होईल. त्यामुळे आपण वाचन संस्कृतीकडे वळूया. येथे थांबतो आणि मला आयोजकांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आणि माझा सन्मान केला त्याबद्दलही मी त्यांचं आभार व्यक्त करतो आणि विद्यार्थी वर्गाला पुढील त्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. नाव आय रिक्वेस्ट ऑल द डिग्नेटरीज टू हॅव अ सीट इन VIP कंपार्टमेंट. सरांनी जे जे मुद्दे मांडलेले आहेत आज तुम्ही ते सर्व नाट्य स्वरूपात बघणार आहात. अन्न वाया जाता कामा नाही आणि आपण अतिरासायनिक खतांचा वापर करतो त्याचे दुष्परिणाम काय होतात त्याचं आज आपण नाट्य स्वरूपात बघणार आहोत. दुसरी गोष्ट जे सरांनी एक विषय मांडला की वाचन केलं पाहिजे. मी आपणास ठामपणे सांगतो आणि आम्हाला अभिमान आहे या गोष्टीचा, या संस्कृतीचा. ज्या संस्थेत आम्ही काम करत आहोत आम्हाला आदरणीय दादासाहेब दर आठवड्याला एक पुस्तक वाचन करण्यासाठी कंपल्सरी करतात, मॅन्डेटरी करतात आणि ते वाचन झाल्यानंतर पुन्हा सर्व शिक्षकांची त्याच्यावर परीक्षा होते आणि परीक्षेच्या स्वरूपातून मिळालेलं ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचेल याच्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो. त्यासोबत मी आज आपल्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या माता पितांच्या साक्षीने हेही जाहीर करतो. त्यांनी अनुभवलं असेल की पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल, पंकज शैक्षणिक सामाजिक संस्थेचे आदरणीय VR पाटील सर, आम्ही आजचे सर्व काही HODs आहेत. दादासाहेबांकडे असलेला जादूचा धागा त्याने आम्ही गुंफलेले आहोत आणि अहोरात्र मेहनत करतो. रविवारी सुद्धा पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला सुट्टी नसते. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना विचारा, ते आमच्याकडे येतात सर उद्या आम्हाला सुट्टी द्या, त्यावेळेस त्यांचे एक्स्ट्रा क्लासेस बंद होतात कारण अनुभवी तज्ज्ञ लोक हे रविवारीच आम्हाला उपलब्ध होत असतात. आणि असे विविध उपक्रम राबवणारी आपली एकमेव शाळा पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल. आणि जे काही आम्ही आज ध्येय गाठलेलं आहे त्याचं ध्येयाचं फलित आमचे सर्व श्रम आणि आदरणीय भैयासाहेब, आदरणीय दादासाहेबांचं ते मार्गदर्शन आहे. त्याचमुळे आम्ही या सर्व गोष्टी आज यशस्वी रूपात प्राप्त केलेल्या आहेत. यावर्षी जर तुम्ही बघितलं असेल संपूर्ण आमच्या पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलच्या परिसरात झाडांना सुद्धा नंबर देण्यात आलेले आहेत आणि पूर्ण संस्थेच्या वतीने जवळपास 8500 झाडांचं लागवड झालेली आहेत आणि ते लागवड करून थांबलेले नाहीत. त्या झाडांची निगा सुद्धा राखली जाते. ह्या पद्धतीने मूल्य शिक्षण विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेमार्फत देण्यात येतं. ओके. नुकतंच कार्यक्रमाला ॲडव्होकेट वीरेंद्र पाटील सरांचं आगमन झालेलं आहे. मी आदरणीय दादासाहेबांना विनंती करते की त्यांनी ॲडव्होकेट वीरेंद्र पाटील सरांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. आता कुठलाही वेळ वाया न घालवता आपण सदरील कार्यक्रमाला सुरुवात जी आहे ती करत आहोत. बिफोर स्टार्टिंग द प्रोग्राम आय रिक्वेस्ट ऑल द सॉन्ग anchors go behind the stage. I request all the song anchors go behind the stage. अच्छा आ रहा है ना आवाज? गंदा नहीं ना? दादा साहब जापेंगे तो नहीं ना? ये उठा लो फिर. इमरजेंसी के लिए और आप एंकरिंग के लिए है ना एक और माइक है ना. गुड इवनिंग एवरीवन. हर शुरुआत का एक नया रंग होता है और हर शुरुआत में गणपति बाप्पा का सॉन्ग होता है. सही कहा दोस्त. विघ्नहर्ता के बिना हर काम अधूरा लगता है. उनकी कृपा से ही सफल हर सपना लगता है. So this performance is tribute to the Lord Ganesha, who is not our guide but also the strength and preservation. So dear audience, get ready to immerse yourself in this
divine celebration of rhythm, dance and devotion. So, put your hands together as we welcome our talented performance to the stage with the opening song of PGBS Ganesh Vandana. Presented by students of class 7. Thank you. देवा हो देवा देवा गणपती देवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ दुख दर्द सारे पल में निवारे भक्तों के प्यारे हमारे दर्द सारे पल में निवारे आई सवारी है बाबा की आज देखो बचने को ढोलता से राह तकते हैं बेसब्र होके तेरी नाचा वापस ये गिनती हर बार मेरी तकते हैं बेसब्र होके तेरी नाचा वापस ये गिनती हर बार मेरी
दिवाळीचा मान मिस्टर अँड मिसेस सूर्यवंशी आणि मिस्टर अँड मिसेस माळी यांनी मिळविलेला आहे. Wow, what was a remarkable performance. Please give them a big round of applause. On Karan. Yes, it was a wonderful performance. धक 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 धक. दिविशा तू पागल हो गई है, ऐसी पागलों जैसी धड़कनों की क्यों आवाज निकल रही है? अरे कनिष्का, तुझे पता नहीं है, नर्सरी स्टैंडर्ड के बच्चे धक धक सॉन्ग पर डांस करने वाले हैं. ओह, फील द व्हील, फील द बॉय. इस गाने में ही है जिंदगी की सारी ट्राइब. Get ready to clap, tap, dance our nursery student presenting their song Dhadak Dhadak. So please give them a big round of appreciation. प्ले करो प्ले करो. छोटे शहरों से खाली बोर दोपहरों से हम तो झोला उठा के चले. बारिश कम कम लगती है, नदियाँ मध्यम लगती है, हम समंदर के अंदर चले. छोटे छोटे शहरों से खाली बोर दोपहरों से हम तो झोला उठा के चले. बारिश कम कम लगती है, नदियाँ मध्यम लगती है, हम समंदर के अंदर चले. ओहो हो हम चले कोई रामचंद्र रे. हम चले कोई रामचंद्र रे. धड़क 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 धुआं उड़ाए रे. धड़क धड़क सीटी बजाए रे. धड़क 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 धुआं उड़ाए रे. धड़क 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 मुझे बुलाए रे. चखना है बड़ा बड़ा कोयले से, नाम फलक पे लिखना है. चांद से होकर सड़क जाती है, उसी पे आगे जाके अपना मजा होगा. चांद से होकर सड़क जाती है, उसी पे आगे जाके अपना मजा होगा. हम चले रे रामचंद्र रे.
चले हम चले रामचंद्र उड़ाए हॅलो हॅलो सन्माननीय पालकांना विनंती आहे, आमचे सर्व विद्यार्थी शिस्तप्रिय आहेत. विद्यार्थी एकही सूचना टाळत नाही आणि आमची सूचना विद्यार्थ्यांसाठी आहे आणि पालकांसाठी सुद्धा आहे. विद्यार्थी टाळतच नाही, कारण इथे जे इनडिसिप्लिन असेल त्याच्यावर त्वरित कारवाई करण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांसाठी सूचना आहे, परवाच्या दिवशी सकाळी तुमचे डोळे उघडत नाही तोपर्यंत हे सर्व डान्सेस तुम्हाला यूट्यूबवरती भेटतील. त्यामुळे कोणीही पालक आपल्या विद्यार्थ्यांचं व्हिडिओग्राफी करण्यासाठी इकडे कोणी घाई करणार नाही, ही नम्रतेची सूचना आहे. धन्यवाद. अरे ऋषिकेश तसं काय बोलत आहे? अरे पराग तुला माहित आहे नाही तर आज शेतकरी दिवस आहे हे समजले. बळीराजाचा दिवस हो. चला तर शेतकरी मित्रांनो आपल्या लाडक्या बळीराजाला वंदन करूया आणि तीन धडाका बघूया. तर आज येत आहे आमचे तिसरीचे हॉस्टेलचे विद्यार्थी घेऊन येत आहे पाटलांचा बलवाडा. चला तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ या विद्यार्थ्यांसाठी. जय जवान जय किसान. लागला तरी मी कधी सापवली बोट स्वीट वाचवली लागला तरी मी कधी सापवली तुमच्यासाठी स्पेशल आपल्या गावचा हाय बैल जोडा
पाटलांचा बैलगाडा पाटलांचा बैलगाडा गाडा त्या राजशाही थाटात बैल आमचं जगतोया खेळ बैलगाड्याचा घाटामध्ये शोभतोया पाटलांचा बैलगाडा वाह व्हाट अ वंडरफुल परफॉर्मेंस। अरे सुनीता तू घर के पास आ गई क्या? अच्छा अच्छा ठीक है। अरे रोहित तू कहाँ जा रही है? अरे मैं तो पीजीपीएस के रिजल्ट्स देखने जा रही हूँ। ओ वैसे कौन सा डांस देखने के लिए जा रही है? है ना अपना नारी नागरी वो देखने जा रही हूँ। अरे मैंने कभी गाना तो सुना ही नहीं है। अभी यूकेजी के छोटे छोटे प्यारे प्यारे बच्चे एक सुंदर सा डांस परफॉर्मेंस करने वाले हैं, तभी देख लेना। तो फिर चलते हैं देखने के लिए। चलो चलते हैं। ओ सारे डांस फ्लोर पे आओ मौका खास है करनी जश्न की शुरुआत है मस्ती भरी रात है सोनी कुड़ियों का भी साथ है जीने का ले मजा और करने की क्या बात है
हॅलो दिशा, तू शेठला बघितलंय का ग? हो मी बघितलंय का, तू नाही बघितलं? नाही ना ग, कोण आहे शेठ? बाई हा काय प्रकार तनिष्का, तू शेठला नाही बघितलं? नाही ना ग, सतत त्याचीच चर्चा चालू असते. चल आता तुला इथं 6वीचेच विद्यार्थी शेठ दाखवतील. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करा आपल्या इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांचे. Hello. Wow, what an amazing performance it was. Please give them a great applause of hands. अरे यार, कुछ लोग तो कुछ ना कुछ के बोलते ही रहते हैं. बिल्कुल, पर हमें क्या, जिंदगी अपने स्टाइल में जीने का मजा ही कुछ और है. सही बोला. और एक सॉन्ग है जो इस वाइब से परफेक्टली मैच होता है. हाँ मुझे पता है, कोई कहे कहता रहे, राइट? एग्जैक्टली. और हाँ आज तुझे पता है अपने LKG के नन्हे सितारे इस गाने पे स्टेज पर परफॉर्मेंस करने वाले हैं. और रियली? So ladies and gentlemen, please welcome our charming star of PGPS with a great applause of hand.
Wow, what a wonderful performance. कानों में छलकती है छन छन बालियां, कानों में छलकती है छन छन बालियां, वो महफिली क्या उसमें ना बजे जोरदार तालियां। उम्मीद नहीं थी उसकी जो हकीकत में हुआ है, उम्मीद नहीं थी उसकी जो हकीकत में हुआ है। 2013 का ततर ततर गाना बहुत फेमस हुआ है। अरे अक्षरा तू अचानक आज शायरी क्यों बोल रही है? अरे दर्शना तुझे पता नहीं अपने LKG के नन्हे सितारे ततर ततर गाने पर डांस करने वाले हैं। So get ready to groove to the beats of one of the most iconic song ततर ततर from गोलियों की रास लीला रामलीला। तो चलिए शुरू करते हैं बिना किसी देरी के।
months. बाई मला तयारी करणी शे व मला तयारी करणी शे. काय ग कृष्णा, कुठं चाललीस आणि ही आयराणी का बोलतेस? अहो आराणी आपली खानदेशी भाषा शे. हा ते तर माहितीये, पण तू चालली कुठं आहे? अव या PGPS मा पोर देखाना कार्यक्रम शे. असंय का? पण कोण दाखवतंय? अव मनी मायव तुला माहिती नाही शे का? अव 9वी पोर शेत उनका ध्यान मा. असं का? चला तर मात्र सोन देखू आराणी तडका पोर देखाना कार्यक्रम. Hello. Dear students, there is one announcement. Solo singing competition, inter-house competition of pebble stones, and the rankers of last years will come at the left side of the stage along with their parents. Thank you. ये जो तेरी पायलों की छन छन है, आशिकों के दिल की ये धड़कन है, ये गन कन कन कड़ा गगन, गन कन कन कड़ा गगन. नानो, तुम्ही वय काय? तुम्ही करी काय ना? हा? का रे? मी उद्या उद्या नाचे का कपडा काढीचा नांगल ना? काय करा ना म्हणे वय काय 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 हा? बाय बाबा, नाच बाईनं लग्न नाही राहिलं ना? मग कोणत्या गाण्यावर गरबा नाचता येते मी प्रॅक्टिस करा ना मी. हा? तुमचं नका वाटतं ना? ओ ना अरे अजून लग्न जमा ठिकाण नाही. हा? आणि कसा चालला ना चाले गरबावर? अरे आज पोळ्यावाला हिरा खाली आपला चकुलीले. चकुली जर पसंत पडली ते मग पुढे जमी पोऱ्यावाला आखवतो. पोऱ्या म्हणे परवाना नाही म्हणे जगुदागी हिरा त्या. राम राम हो, राम 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 राम. काय हो आता 3 गाडा कस काय उडत हो तुम्ही? एका झाले टाकीला येतात गाडी मा. हा? शुभ करायला जाऊ का काय? अहो काय हो, खिसामा दगड लय ना चौथा. त्यामुळे 3 जण शेत आपण, त्यामुळे चौथा दगड लय ना खिसामा. हो बाई, दगड लयापेक्षा भाऊबंकी नाही एखादा माणूस लय येतात. हा? काय दगड लय ना तुम्ही? अहो तेच ना, पेक्षा 17 पट चांगला हो दगड. बाई आकडा होता मकडा होता सांगाने उन्हाने. हा? हिला वाटायचा दादा चांगला हो दगड खिसामा पहिरे चुपचाप. ए बेटा बेटो, कधी नाश्ता लय हो बहीण, पाहुणा घेत ना. अहो नका नाश्ता बिस्ता नका हो, नुसतं चहा मागायला आणि पोरले बोला. बेटा नाश्त्यानं प्लेट लाव देत ती, नुसती चहा लय येत नाही. बाप्पा कसा नाही बनवा नाश्ता. हे बाय भूक लाग झाली ना डे मागायला हो दादा, नाश्ता बनाय झाले ना मागायला. ए बेटा लय ये नाश्ता बी लय चहा बी लय हो बहीण. मी म्हणतो काय शेते एकदा ना नाही करा ना म्हणून डोकं बिकं फिरू ना बघा पेट दिसू बरं मिळाले. नाही पोरते आधी पण फेकू तोडू फोडू करा नी. हा नाही हो म्हण नाक बलती शांत आहे बरं. बलती साधी सिंपल आहे, पण काय माहिती डोकं फिरू ना तू डायरेक्ट मग बडा डाळ मातला बांधडा अंगाला पेट देस. आणि जर समोर कोण डिगी घे ना ते डोकामध्ये काही टाकतेस डाय डोकं बिकं फोडता डायरेक्ट. गॅसने अंडी राहू द्या का मग लाटणे उठणं राहू द्या डाय टाक देसती. पण बलती शांत आहे बरं, बलती शांत आहे. बट जर समायली तुम्ही बाप डोका काय बी टाक देस म्हणे तिथे. आपले काय उपाय टाकी एक दिन ना हो बाई मी कराव चेकावा लागना यंदा बी राही अशी ना. करले तू बिंदात करले डोकं बिकं पोळा नाही काही विशेष गोष्ट नाही तिथली. हा गरमा हेल्मेट गाली का फिरणं ना फिरली तू पण करले दादा तू नाही ना यंदा बिंदा कराय घ्या तू पुढला चालले तू काय जाऊ ना जमावू जायची मग तू. हा बोलावा आबा पोरले बोला होते. ओ बेटा ये बहीण ये आधी ये हाल माई आपला पुढे. ओ बेटा नाव सांगतो बहीण तुला. मन नाव ऐका मग. खूबसूरत होती है गुलाब की कली, खूबसूरत होती है गुलाब की कली, मैं भी हूँ इस घर की खूबसूरत छकुली. छकुली नाव से म्हणा. हाय ते रात इंदुरीनी मामान पोर दिकिरानी बाई शेरो शायरी म्हणा सांगत आहे. हिंदी पिक्चराचा आवाज परिणाम होई जल्दी काय बरं ना डोकावर बाळीनी जी पडी का जाणी. ओ उंदी कोपली ना कटा काय बोलला ना सांगा बरंच का.
बाळा पोट पाहिजे बरोबर पोरवाला त्यातला गाव मध्ये नागू शांतपणा करा आता जुबट बाई आम्ही पोरने नाव ऐकली तर तुम्हाला पोरांना बी नाव देऊ सांगा ना मग हा मन नाव नेमन ऐका मग रेशन दुकानं उन्हात तांदूस ना गोण्या नीचे सगळा खानदेश ना फेमस सोन्या काय शिकेल विकेले मग आणि कुठे काम बिम करस हा गरज रिकामा फिरस रिकामा फिर का बरं इंजिनियर आहे इंजिनियर कंपनी मा इंजिनियर बरं तुम्ही पोर काय शिकेल विकेले हा आमने पोर BSc केमिस्ट्री राहिले हा MSc करेन का मग लगेच नंतर BSc वावर हा ओ पप्पा कोरोना मा BSc पास वेल्दी का होती खाली MSc करी बाय बर बड़ी बड़ी पास हुई जल्दी की रहनी पॉम पॉम मा हम सांगे BSc केमिस्ट्री मने अरे चिपटा डोकाना तुम्ही इंजिनिअरिंग कशी पास करेल आम्हाला माहिती चांगलं हा तू मोठा पेपर लिखली की पास व्हायले हा सांगी राहते नाव यसा छत्तीस गुंजुडे गाडी दे हा नको हे बेटा चकली नाही सांगितलं तुले असं नाही बोला ना पाहा ना पेट मध्ये नाही तुम्हाला जमीन किती मग हा कितला एकर जमीन आहे तुम्हाला आम्हाला 25 बिघा जमीन होती पण कोणी वावर मध्ये जाऊ मी वावर मध्ये जाऊ नी आव म्हणे म्हणा बाले उडत पप्पा वावर मध्ये जावा ना म्हणतो नको जाऊ गो आव बी जायनी आणि ती म्हणे मग बायको मला वावर मध्ये जाण्यानंतर लय संध्याकाळी पार्लर मध्ये जाणं प्लस म्हणे मसाज करावे तर मसाज मध्ये दोन्ही काबर घालली असती काय फायदा पडस वावर मध्ये सांग बाई संता मध्ये फुकी इकडे टाका पडे वावर जर तुम्ही पोर जास वावर मा ते मग काय तडे आतमध्ये टाकस 20-25 बिघा नाही आम्ही पोर काय वावर मध्ये वावर मध्ये तिने बांध केली अजून कसा वावर मध्ये ती वावर मध्ये जावा नी मग वावर काय ना विचारा ना वावर मा काय फुगड्या केल्या तुमले हा का बांधा केल्या तुमले वावर मा बरं जाऊ द्या पोरने काय काय अपेक्षा आहे विचारले ते बरं तिले बरं आवडेल का काय काय लागावशे तिले असं विचारा ते कळलं चोकली तुला काय अपेक्षा असतेस पोरं आवडेल का नाही तुला सांगते बरं तेच बडकले म्हणे अपेक्षा का लग्न व्हानंतर मला मुंबई पुण्याला शिफ्ट होणं थोड्या स्वतःना बंगला पाहिजे नंतर गावावर उन्हत तर गावावर बी 2 ताल बंगला पाहिजे हा आणि गावावर जसं इच्छा होईनी वावरमा जावानी वावरमा जायचं डबा का आणि न्यारी करानी मग स्वतःना वावर जिथे पाहिजे हा दुसऱ्या वावरमा देशात का मग स्वतःना वावर पाहिजे म्हणजे मस्त डबा खायला फिरायला हिंडायला जाता येईल इथल्या सगळ्या गोष्टी जात ते मग मला मान्य शे काय रे बेटा जर वावर नाही राही ना ते मग चालेल नाही का नाही ना पप्पा वावर पाहिजे ना समजा मन पप्पा ते आमन बाबा मन आहे त्या उन्हात आपल्याकडे हा मग आपण सगळ्याजण वनभोजन ना करता वाचत ना वनभोजन ना करता आपल्या वावर मध्ये जासत ना आपण हा आणि काय माल सेल्फी काढायला सवय इंस्टाग्राम ना रील बनवणे सवय माले हा कपाशी ते काय येचाव नाही पण बाय कपाशी असताना असा रील बनवतो मुन्ना शेंगा खाताना रील बनवतो हा मग स्वतःला वावर जे दुसऱ्या वावर मग कस काय वाटते जे काका नदीनं त्या काटले तू ये आणि या काटले मी ये तू म्हणा या जन्म जमी असं मला काही संकेत दिकी राहणार नाही त्यामुळे तुला या ज्या अपेक्षा आहेत बर का या तुला अपेक्षा आहेत या जर तुला कोणी पुरा करणारा तू जर पुरा भेटच नाही ते तुला शुभेच्छा तुला आता पण शुभेच्छा दिवस मी आणि म्हणा काही खरं बी किल्ला नाही या जन्ममा म्हणा होय का नाही मी पडेलच असा बी पण तुला जर अपेक्षा पुरा नाही होईनात ये मग मी तयारच शे पिरी पाडी हीच मत नाही हो कशी
Wow, it was a wonderful performance. जिंदा बंदा हो. अरे आराध्या, ये कौन सा गाना बोल रही हो? अरे गार्गी, मैं जिंदा बंदा गाना सुन रही हूँ. जिंदा बंदा गाना? ये कौन सा गाना है? मैंने तो कभी नहीं सुना. अरे गार्गी, ये गाना तुमने नहीं सुना? अभी कक्षा 7वीं के विद्यार्थी उसमें नृत्य प्रस्तुत करने वाले हैं, वही देख लो. अच्छा, चलो फिर. असूलों पर जहां आ जाए टकराना जरूरी है. बंदा जिंदा हो तो जिंदा नजर आना जरूरी है. बंदा हो तो जिंदा हो. थिरक थिरक थकना क्यों, थकना क्यों, झकना क्यों. बंदा हो जिंदा हो, धड़क भड़क बंदा हो, फर्क दर्द बंदा हो, फिकर फिकर जिंदा हो. बंदा हो जिंदा हो, जीना जाने दो, दिल की माने दो, कर दे खाने दो. जिंदा बंदा हो, अरे कर दे खाने दो. जिंदा बंदा हो. अपना रुपया चलने दे. Wow, what an energetic performance. What an energetic performance. Give a big round of applause for them. Hi brother, where are you going? Hi Manasvi, I am going to the PGPS to see first class students dance. Don't you know about that? Yes, I know about that performance. Oh, please tell me about it. दिल की धड़कन प्यार की नैया आज फिर से किनारे पर लाएगी. Welcome to this enchanting evening of Pankaj Global Public School, where love will sail on the shores of melody.
जज्बातों का समाह, गीतों का जजीरा, आज हम आपको ले चलेंगे एक ऐसे सफर पर जहाँ प्रेम की नैया उतरेंगी किनारे पे। Now get ready to be swept away by the tides of love and music. प्रेम की नैया जो दो दिल जोड़ेगी, जो प्यार की गहराई को समझेगी. Our talent performers will take you on a journey of love, loss and longing through the soulful rendition of प्रेम की नैया. आज की रात सिर्फ प्यार की है, सिर्फ संगीत की है. तो चले मनस्वी पहली कक्षा के छात्रों का नृत्य देखने प्रेम की नैया. Wow, 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 wow. Dear PGPCians, what do you think? Isn't it extravaganza? Please give a big round of applause for all the students. I am extremely sorry that I have interrupted today's program in between, but with the inconvenience, I'm sorry.